नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे पत्रकार दिन विशेष बातमी. जुन्नर तालुका पत्रकार संघ व श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील जिजामाता सभागृहात पत्रकारितेतील आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांना शुभेच्छा देत पत्रकारितेबद्दल आपली परखड मतेही मांडली. सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपेक्षित वर्गाच्या व्यथा मांडणारे ग्रामीण ढंगाचे कवी अशी ओळख असलेले राजुरी येथील कवी विलास हडवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रतिनिधी प्राध्यापक व्ही.बी. कुलकर्णी हे होते. यावेळी आपला आवाज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, पोलीस निरीक्षक कैलास घोडके, उपप्राचार्य प्राध्यापक एस.जी. पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर चौरे, आपला आवाजचे संपादक रायचंद शिंदे, आय1 वृत्तवाहिनीचे संपादक पवन गाडेकर, पत्रकार संघातील सर्व सदस्य, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक विलास कडलग यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचं महत्त्व काय आहे, कार्यक्रमाचं आयोजन का करण्यात आलं आहे याबाबत आपल्या समोरानंतर आपल्याला लाभलेले जे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांचा यथोचित सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत त्यामध्ये सन्माननीय विलासजी हडवळे एक ग्रामीण कवी आहेत. महाराष्ट्रातील जे नामवंत चॅनल्स आहेत त्यामध्ये IPN लोकमत असेल, G24 तास असेल, यांच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांनी कविता सादर केल्या आहेत. त्या कविता सादर करत असताना मुख्यत्वे करून शेतकऱ्यांचे असणारे प्रश्न असतील, ग्रामीण भागातले प्रश्न असतील, या विविध अंगांना स्पर्श करत त्यांनी या ठिकाणी हे सर्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या आधी या आपल्या महाविद्यालयामध्ये IPN लोकमतचे कार्यक्रम संपादक मंडळाचे प्रोफेसर यांचा आपण या ठिकाणी जर्नलिझम इन करिअर याविषयी मार्गदर्शन आयोजित केलेले होते. तर आज या ठिकाणी कवी आणि पत्रकार, कवी हा आपला कल्पनेतून कविता करत असतो, मात्र पत्रकारिता करत असताना पत्रकाराला येणारे अनुभव फार वेगळे असतात. ज्या सत्य घटना असतात त्या सत्य घटनांवरती प्रामुख्याने पत्रकार आपले लेखन करत असतो. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया ह्या दोन बाजू या माध्यमांच्या आहेत. ज्या बाळशास्त्री जांभेकरांनी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि तुम्हाला सर्वांना एक तिसरा डोळा दिला की आज आपण पाहतो राजकारणाचे बदलतं सगळं जे युग आहे किंवा सगळ्या गोष्टी आपण पाहतो की राजकारणी कधी जे बोलतात तसं वागत नाही. मग अशा वेळेला सर्वसामान्य माणसाला जे काही आधार असतो तो बऱ्याच वेळेला मीडिया म्हणून आपण जे बघतो तो पत्रकार. हा पत्रकार आपली स्वतःची कधी त्या ठिकाणी पर्वा न करता, आपल्या घरचा विचार न करता समाजात असणाऱ्या प्रत्येक घडामोडी बारकाईने इतरांपुढे मांडण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करतो आणि त्या मांडत असणाऱ्या सगळ्या घडामोडी या सत्य असल्या पाहिजे याचाही तो शोध घेत असतो. बऱ्याच वेळा पत्रकारांवरती वेगळ्या पद्धतीने बोलले जातं की पत्रकार थोडंसं चुकतात, काही राजकारणाच्या मागे पळतात. पण पत्रकारिता करत असताना दैनिकांचं असणारं त्या ठिकाणी मॅनेजमेंट, जे मालक असतात, जे इलेक्ट्रॉनिक मीडिया असते, या सगळ्या गोष्टींचं बंधन त्या पत्रकाराला असतात. बऱ्याच वेळेला जे सत्य आपल्या समोर घडतंय ते उभे मांडण्याचा पत्रकार जरी प्रयत्न करत असला तरी काही अंशी काही गोष्टी बदलतात हे पत्रकार आम्ही मान्य करतो. सोशल मीडिया हा आजच्या जगातला सगळ्यात मोठं माध्यम आहे. फक्त ते ऑथेंटिक बऱ्याच गोष्टींवरती नसतं, त्यात आलेल्या काही पोस्ट असतात, त्यात आलेल्या काही बातम्या असतात, त्या खऱ्याच असतील असं नाही. म्हणून दैनिकामध्ये खाली एक ओळ दिली असते, या दैनिकात छापून आलेल्या मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. तर या माध्यमाच्या सगळ्या पसाऱ्यामध्ये तुम्ही सुद्धा स्वतः पत्रकार असं मी मानतो. प्रत्येक जण पत्रकार असतो, प्रत्येक जण बातमीदार असतो. चारी दिशांनी ज्या ज्या घडामोडी घडत असतात त्या आपल्याकडनं दुसरीकडे आपण पोहोचत असतो. तो सगळे या सगळ्या रोडमध्ये सगळे पत्रकार असतात. फक्त ते एखाद्या मोठ्या माध्यमाला जे काम
जी व्यक्ती काम करत असते त्याच्यावरती एक जबाबदारी असते, तुमच्यावरती जबाबदारी नसते. जसं घरामध्ये तुम्ही गावातली एखादी घटना आपल्या घरातली घटना गावात येऊन सांगता, गावातली घटना 4 मित्रांना सांगत असतात, तर हे सांगण्याचं जे काम असतं, आपल्याकडचं जे मटेरियल आहे, आपल्याकडच्या ज्या घटना आहे आपण दुसऱ्याला सांगत असतो, तीच बातमी असते. फक्त त्या बातमीचं स्वरूप वेगळं असतं. गावातली बातमी गावापुरती मर्यादित असते, शहराची शहरापुरती असते, जिल्ह्याची, राज्याची, जगाची, अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या सगळ्या बातम्या चारी दिशेने येत असतात. इंग्रजीमध्ये त्याला न्यूज म्हणतात. चारी दिशेने म्हणजे त्याची पहिली अक्षर आहेत ती नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. त्या सगळ्या घरामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जी लोक काम करत असतात ते आम्ही सगळे माध्यमकर्मी वेगवेगळ्या अनुभवातून जात असतो. हा खूप मोठा कॅनव्हास आहे, खूप मोठं जग बदलत आहे. तुमच्यासारख्या मुलांना सुद्धा खूप मोठी संधी आहे. धन्यवाद. प्रथम मी माझ्या पत्रकार बंधूंचे आभार मानते की त्यांनी मला या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले. आणि पत्रकार आणि पोलीस यांचं फार घनिष्ठ नातं असतंय, कारण ते समाज जीवनाचा आरसा असतात. आपली वृत्तपत्र ही नेहमी समाज जीवनाचा आरसा असतात आणि तो आरसा चांगला करायचा का वाईट करायचा एखाद्याची प्रतिमा हे पत्रकारांवरती अवलंबून असते. एखादं ऑफिसर खूप चांगलं काम करत असेल पण त्याच्याबद्दल जर एखाद्या पत्रकाराने निगेटिव्ह छापलं तर त्याची उमेद निघून जाते आणि मग तो नर्वस होतो की मी इतकं चांगलं काम करून पण माझं वृत्तपत्रात असं छापून आलं. त्यामुळे वृत्तपत्रात फार माहीत करतात की आमच्या कामावरती सुद्धा की ते काय छापतात ते. कारण काम करणं, काम असणं हे महत्वाचं नाही, आपण समाजासमोर रिप्रेझेंट कसे होतोय हे फार महत्वाचं असतं आणि ते करण्याचं काम वृत्तपत्र करत असतात आणि त्यांचा पाठीचा कणा आणि आधार असतात पत्रकार. आज जो कार्यक्रम आहे तो आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संघाने कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे. आता महत्त्वाच्या काही गोष्टींकडे आपण प्रकाश टाकू. आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचा महत्त्वाचा जो आधारस्तंभ आहे तो आहे लिखाण. आणि हे लिखाणाचं काम हे पत्रकार अतिशय प्रभावीपणे करत असतात. आता यामध्ये मला आणखी एक सल्ला द्यायचा आहे विद्यार्थी बंधू भगिनींना. आपल्याला फक्त प्राध्यापक व्हायचं नाही, BYSP व्हायचं नाही, SP व्हायचं नाही, डॉक्टर व्हायचं नाही, इंजिनियर व्हायचं नाही. पत्रकारिता हा जो चॅलेंजिंग जो जॉब आहे तो स्वीकारण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. आमच्या फंक्शनल इंग्लिशमध्ये सर हा पेपर आहे जर्नलिझम एडिटिंग. तर आपल्याला हे जे पत्रकार आहेत या ठिकाणी आपण त्यांना बोलू, त्यांची कार्यशाळा घेऊ, ते तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. परंतु आपल्याकडे जे पेपर येतात त्या पेपरचं अध्ययन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्याची नोंद आपण आपल्याकडे ठेवली पाहिजे. त्यातूनच तुम्ही उद्याची भावी निर्भीड पत्रकार बनणार आहोत. IPL लोकमत असेल, झी न्यूज असेल किंवा इतरही वृत्तवाहिन्या असतील तर वृत्तवाहिन्यांवर अनेक वेळा ग्रामीण जीवनातील प्रसंग, शेती जीवनातील प्रसंग विविध माध्यमातून मांडणारे कवी आज आपल्या समोर आहेत. मुद्दामून त्यांना या ठिकाणी पाचारण आपण केलं आहे. आपण वर्तमानपत्र सर्वांसाठी आवश्यक आहे. प्रत्येक जण लहान मुलं असतील कुठेतरी चिटकुटी वाढतील, काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतील, तरुण मुलं असतील पिक्चरच्या जाहिराती आहेत, नाटकाच्या ॲडव्हर्टाइजेस आहेत, आणखी थोडेसे कॉलेजचे थोडेसे मोठे विद्यार्थी असतील, त्यातनं काही ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील, जगामध्ये काय चाललेले हे बघतील. वृद्ध असतील त्यांच्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे सदर असतात, काही आरोग्यविषयक असतात, काही धार्मिक असतात, ज्या आपल्या आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा भाग झालेला आहे. परंतु याशिवाय समाजामध्ये ज्या निरनिराळ्या समस्या आहेत, राजकीय क्षेत्रातील असतील, आर्थिक क्षेत्रात असतील, सामाजिक क्षेत्रात असतील, सांस्कृतिक क्षेत्रातील असतील, या सर्व समस्यांना वाचा फोडण्याचं काम हे पत्रकार मंडळी करत असतात. शिंदे शिक्षण प्रसारण मंडळ यांचे शिवछत्रपती महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान आणि जुन्नर तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करत आहोत. ह्या कार्यक्रमाला वास्तविक पाहता उशीर झाला. विद्यार्थी काही बारावीची परीक्षा संपलेली, काही सिव्हिल कॉलेजचे विद्यार्थी गेले, जे काही ज्यांना काय आवड आहे असे विद्यार्थी प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि माझे MCVC वगैरे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. मी सर्वांच्या वतीने तुमचा या ठिकाणी आभार मानतो. पत्रकार संघाच्या या विशेष कार्यक्रमात विशेष आकर्षण होते ते म्हणजे कवी विलास हडवळे यांच्या सत्य परिस्थितीवर थेट हल्ला चढवणाऱ्या कविता.
बातमीपत्रात जाता जाता पाहूयात याच कार्यक्रमात हडवळे यांनी वाचन केलेल्या कवितांमधील काही निवडक क्षण. पत्रकार हा वास्तव मानतो आणि कवी सुद्धा वास्तवच मानतो. पत्रकार म्हणजे त्याला बातमी म्हणायचं आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते किंवा कवी जे लिहितो त्याला कविता म्हणायचं. कवितेतून सर वास्तववादी जीवन किंवा समाजातील ज्या छोट्या मोठ्या घटना असतात त्या आम्ही योग्य रीतीनं आमच्या पद्धतीनं समाजापुढे मांडत असतो. कधी कधी या विवरणही असं बोलत असतो. शिवराय सारखं लढता आलं नाही तर लढू नका, त्यांच्या विचारांसाठी लढलं पाहिजे. अरे कल्याणी सुभेदारांच्या सुनाटवा निदान तिच्या पाया तरी पडलं पाहिजे, निदान त्याच्या पाया कोण कुठं बसल याचा नियम नाही. देवळाच्या कळसावर कावळे दिसू लागले. कोण कुठं बसल याचा नियम नाही. देवळाच्या कळसावर कावळे दिसू लागले. राजे इतिहास घडवायचा कसा, बार मध्ये आता मावळे बसू लागले. असा कसा जमाना, तरुणांची केस पिकू लागले. असा कसा जमाना, तरुणांची केस पिकू लागले. बॅट हाता धरून म्हातारे वाईटवा सुद्धा पडू लागले. बॅट हाता धरून म्हातारे वाईटवा सुद्धा पडू लागले. कधी कधी मला कॉलेजच्या मुलामुलींची सुद्धा टीव्ही येते. मोबाईल जेवढं तंत्रज्ञानाच्या दृष्टीने फायदेशीर आहे तेवढा तोटा सुद्धा आहे. म्हणून स्क्रीन टच मॉडेल आज ज्याच्याकडे दिसतात, म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही त्याच्याकडे सुद्धा स्क्रीन टच मॉडेल दिसत. म्हणून मला राहिलं नाही आणि 4 मध्ये मी ते मांडलं. चेहऱ्याला स्कार्फ, कानाला मोबाईल, व्हॉट्सअपवर ज्याच्याकडून लागलं. चेहऱ्याला स्कार्फ, कानाला मोबाईल, व्हॉट्सअपवर ज्याच्याकडून लागलं. स्क्रीन टच मॉडेलवर चापून चापून का होईना म्हातारा गेम घेऊ लागलं. वास्तवादी आणि नेमकं आरक्षण आहे. म्हणून मी म्हटलं, मी दिवाना ती दिवाणी, मी पगला ती पगली. मी दिवाना ती दिवाणी, मी पगला ती पगली. मी तिला गुलाबाचं फुल देणार. व्हॅलेंटाईन डेला आचारसंहिता लागली. मोटरसायकलवरून काय काय असे एवढे फास्ट जातात आणि त्यांच्या मागे नवीन जोडी असते. नवीनच जोडी आहे, बसायचं कसं हे सुद्धा समजत नाही. म्हणून ते सुद्धा आमच्या लेखणीतून सुटत नाही. तेव्हा मी म्हटलं, बाईक वरून दुमजाट सफर तिच्या जीवाची आवडी. बाईक वरून दुमजाट सफर तिच्या जीवाची आवडी. आणि गाडीची मागची कडी सोडून ती पुढच्याची धरायची भरकडी. आवडत करणार टाळ्याचा पाऊस झाला. शीर्षक आहे मैत्री. येतो मला माहिती बाय पाय, मी साधा भोळा ती आहे पाय. चाटी केलं परवा मला केलं आहे, मी म्हण बाय तुला ओळखलंच नाही. हळूहळू थोडी थोडी ओळख पटली. हळूहळू थोडी थोडी ओळख पटली. व्हॉट्सअपवर माझी जुनी मैत्रीण भेटली. होती काळी गोडी शेवग्याची शेंग, लकबी चालीची हानीची टांग. झटकून आले की तिची टन भंगे, लाईन मारा द्यायची कोणत्या मित्र संगे. तवा मला वाटलं त्याने कुछ काला, हुशार प्रियतमा प्रिय कर भोरला. मानसिकना तोडून तिची बुलेट ट्रेन सुटली. मानसिकना तोडून तिची बुलेट ट्रेन सुटली. व्हॉट्सअपवर माझी जुनी मैत्रीण भेटली. प्रेमात माझा नुकता बसला होता जम, तिच्यावर मरणारे जायचे दम. चोर चोर भेटला होता बरे माझ्या, दोघांवर आमच्या जायचा राजा. तिच्या पुढे गुडघे गुरुजींची सज्जा, वर्गात संध्या प्रेमाचा फज्जा. मी जाऊन पाती काढाव सुटली. मी जाऊन पाती काढाव सुटली. व्हॉट्सअपवर माझी जुनी मैत्रीण भेटली.
मी करी फोन म्हणजे नंबर वन चॅप्टर होते मी करी फोन म्हणजे नंबर वन मेसेज टाकला तर तू कोण सांग तिचा बाप उचली फोन माझी गुलरेंज तिचा बाप उचली फोन माझी गुलरेंज आई कधी कधी तिचं सिम कार्ड चेंज एकदा असं झालं माझं भांडच फुटलं आई लव यू तिच्या आईलाच म्हटलं गुपित बापी गावावर फुटली व्हॉट्सअपवर माझी जुनी मैत्रीण भेटली शाळेचं गॅदरिंग अभ्यास सुट्टी तिच्या डान्सवर पहिली आपलीच शिट्टी ती महबूबा जशी वाट मस्तानी लय गोड दिसायची ती हसतानी शाळेत सगळी आमचीच चर्चा कधी कधी जायचा हातीसात वरच्या कधी लाडी गोडी आणि कधी कुरकुरी कधी लाडी गोडी आणि कधी कुरकुरी ही गेली लगीन करून मला दिल्या कोरी सोन्याच्या पिंजऱ्यातून मैना तवा सुटली तवा सोन्याच्या पिंजऱ्यातून मैना तवा सुटली व्हॉट्सअपवर माझी जुनी मैत्रीण भेटली व्हॉट्सअपवर माझी जुनी मैत्रीण भेटली लोक पैसे घेऊन महाराष्ट्र फिरवतात पण ग्रामीण कवी म्हणून मी बसल्या जागेवर महाराष्ट्र फिरून मानतो माझ्या कवितेचा शीर्षक आहे गजरा माणसाचं कोल्हापुरी अन्नभाच सोलापुरी छेडी सातारी न करेल नजरा छेडी सातारी न करेल नजरा मला पुण्याचा नाव गजरा मला पुण्याचा नाव गजरा मला पुण्याचा नाव गजरा मी मासळी रत्नागिरी माझी फॅशन मुंबापुरी ओठीना चिकचा भरला विडा कात टाकला विंडसात कोडा रायगडी होरा ठाण्याचा तोरा रायगडी होरा ठाण्याचा तोरा चमक छल्ल झाले नगरा मला पुण्याचा नाव गजरा मला पुण्याचा नाव गजरा हाती मेहंदी सांगलीची रंगली लातूर परभणी नजरेला झिंगली चंद्रपुरीची चंद्रकोर सारे शृंगारात तो भंडारा सार नांदेड छल्ला वाशिम झुब्बा नांदेड छल्ला वाशिम झुब्बा खुला डोळ्याला विराचा पिंजरा मला पुण्याचा नाव गजरा मला पुण्याचा नाव गजरा मला पुण्याचा नाव गजरा माझं नाना कृष्णा काठी केस वाढविते बाले घाटी उस्मानाबादी चुडा मनगटी नंदुरबारला भेटी जळगाव झटपट चौफुल मेकअप जळगाव झटपट चौफुल मेकअप आखलुजला करते मुजरा मला पुण्याचा नाव गजरा मला पुण्याचा नाव गजरा मला पुण्याचा नाव गजरा गडचिरोली जीवाला ढग औरंगाबादी अंगाची आग फेर फटका मन अलिबाग साऱ्या कोकण फिरतया माग यवतमाळी खोलते कळी नागपुरी रमते कोळी आर्यावर्ध्या संग मी वंदला आर्यावर्ध्या संग मी वंदला सिंधुदुर्ग म्हणतय सुंदरा मला पुण्याचा नाव गजरा मला पुण्याचा नाव गजरा गोंदिया रूपाची वाहवा झाली नजर काढा कुणी हिंगोली आणि म्हणतोय चांदी सोना नाव सांगतो या बुलढाणा अमरावती गंती जमती बिडवाला हसतोय संगती नको आको लहान मुन साजरा नको आको लहान मुन साजरा मला पुण्याचा नाव गजरा सगळं झालं का म्हणतात लावून सादर करणारी चमक चल्ल कुठली होती शेवटच्या कार्यामध्ये मी माझ्या गावाचं नाव सांगतोय फिरून आवस होईल पुरी फिरून आवस होईल पुरी गाव सांगते मी राजुरी ओळख धरून यावती झुंडरा ओळख धरून यावती झुंडरा मला पुण्याचा नाव गजरा मला पुण्याचा नाव गजरा मला पुण्याचा
वास्तववादी भाष्य 4 ओळीमध्येच आहे. या कवितेचे शीर्षक आहे लोटांगण. बघा, उमेदवारीसाठी भली मोठी राग, काल गळ्या गळे आज होतात. बघा, उमेदवारीसाठी भली मोठी राग, काल गळ्या गळे आज होतात. वर्दीसाठी नेत्यापुढे ज्याचे त्याचे लोटांगण, वर्दीसाठी नेत्यापुढे ज्याचे त्याचे लोटांगण. जर गडी नाकारला मागे बाईसाठी पटांगण, जर गडी नाकारला मागे बाईसाठी पटांगण. राजकारण प्रस्ताव द्यायचा तिढा वाढू नये, जुन्या फॉर्म्युल्यावर नारळ पडू नये. प्रस्ताव द्यायचा तिढा वाढू नये, जुन्या फॉर्म्युल्यावर नारळ पडू नये. आघाडी असो युती जुळेना समीकरण, आघाडी असो युती जुळेना समीकरण. वर होतो समझोता आतून राजकारण, वर होतो समझोता आतून राजकारण. या कवितेचे शीर्षक आहे बोलवण. आपल्या स्वयं कळत नाही. गुरुजी, तुमचा रोजचा प्रश्न माझं तेच उत्तर. गुरुजी, तुमचा रोजचा प्रश्न माझं तेच उत्तर. ज्याचं त्याला सगळं कळतं फक्त वळत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. शाळेत राजकारण असतं की राजकारणात शाळा, शाळेत राजकारण असतं की राजकारणात शाळा. मास्तर आणि पुढारच्या समितीत बदलीचं कधी जुळत नाही. छुपे डाव सगळे टाकतात, ओपन कोणी खेळत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. घरातल्या घरात बोध झाला, शिक्षणाचा वाट्या बोध झाला. बाप म्हणतो इंग्लिश मीडियम, आई म्हणते मराठी. बाप म्हणतो इंग्लिश मीडियम, आई म्हणते मराठी. अमृतातही पहिला विकणारी माझी मराठी. खरा मराठी जात ज्ञानेश्वरी साळत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. अभ्यास करून सरकार पोषण आहार नापास झालं. अभ्यास करून सरकार पोषण आहार नापास झालं. न अभ्यास करतात पोरं 8वी पर्यंत पास झालं. पुढे परीक्षा असवा तिकीट, पुढे परीक्षा असवा तिकीट. घंटा दिल्याशिवाय कळे देवत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. इतिहास घडवायचा तर इतिहास वाचला पाहिजे म्हणतात. इतिहास घडवायचा तर इतिहास वाचला पाहिजे म्हणतात. इतिहास असतो पानात, तलवार असते पानाची. इतिहास वाचून पेटून ओढता येतं, पण तलवारीचं लायसन मिळत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. भूगोलात आम्हा पाणी आहे, भूमितीच्या मापात धरण आहे. भूगोलात आम्हा पाणी आहे, भूमितीच्या मापात धरण आहे. करोडो रुपयांचा पूर आला आणि गेला, सिंचनाचं सोडा पाणी अजून नळत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. कळून तरी आता करणार काय? वय चाललंय वाढत, मी ग तुम्ही ग. कळून तरी आता करणार काय? वय चालले वाढत, मी ग तुम्ही ग. गळत गेला देह तरी दाटलेला शाही गळत नाही. गुरुजी, गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. गुरुजी, खरंच मला काही कळत नाही. जेव्हा एक माहेरी जाते, लग्न करून माहेरी निघते, दिवसभर पाहुण्यांचा आदर स्वागत, आनंद आहे. लेकीचं लग्न जमवल्यापासून 5 आठवड्यापर्यंत आईबा खूप धावपळ करत असतात. एवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो. परंतु ज्या वेळेला मुलीची बोलवण येते तेव्हा त्यांच्याबरोबर डोळ्यामध्ये तिची बोलवण करायचं असतो. म्हणून माझ्या कवितेचं शीर्षक आहे बोलवण. तुझ्या माहेराचा गुणाने ग सासरी जपून. सांडून कोरी तुझ्या वटीत लदन, माहेराचा गुणाने ग सासरी जपून. टेव वाटावरी पाय भरला विडागे मुठी, तर मळ
जीव बापाने बांधला बापासाठी पोरीवरून भले माग माग बापासाठी पोरीवरून भले माग माग आठवत त्याला तुझं बालपणीच गजर लग्नाचा डंकटाने चार गावात पिटला गोडवणीचा सोहळा दीर बापाचा सुंदरा गोडवणी चारकाचे का गोडंबले घोडे भाऊरायाने घातले भवती सर्वांचे सडे माय गावी ते हुंदका लावी डोळ्याला पदर माय गावी ते हुंदका लावी डोळ्याला पदर बांधकाली काळ झाला तरी आवर नापूर मिठी सोड नानाबाई किती गही वरू नये मिठी सोड नानाबाई किती गही वरू नये लेखपाट मोरी होते रडे कधीच आई लेखपाट मोरी होते रडे कधीच आई रडे कधीच आई ज्या चॅनलने IBM लोकमतने माझ्यासारख्या ग्रामीण शेतकरी कवीला IBMच्या माध्यमातून महाराष्ट्रावर पोहोचवला आणि शेवटच्या घटकापर्यंत जो कविता लिहितोय त्याला लेखक करण्याचे माध्यमातून किंवा एक प्रेरणा म्हणून IBMने मला संधी दिली. खरंच धन्यवाद. त्या माझ्या शेतकऱ्यांचं वास्तववादी जीवन ज्या कवितेत आहे त्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे कैवारी. शेतकरी राजा तू सर्वांचा शिकारी राजा असून राज्यात तूच भिकारी वादळात नौका तुझी बेसहार्य पडी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी ना तरकारीला भाव. आज फार वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची. ना तरकारीला भाव ना तक्रारीला वाव जीवा मरणाचे घावावर त्यांचा बडे जाव साऱ्या योजनाचं खाती पुढाकारी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी. पांडीच्या देवाला किती केलं नवस घरधान्यानी भरू दे मग पिटल हवस कर्जा पायी गई तुझ्या लागतो फास आशेच जगन येईल सोन्याचा दिस रात दिस मागे तुझ्या उभी कस्तुरी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी. तुझ्या हाती पाच कारखाना खाई ऊस धान्य परी घरी तुझ्या वाढत या भूस नशिबाचा उलटा पास कधी दुष्काळी मास होत्याच नव्हतं होई त्यात वादळी पाऊस नको म्हणता येई दारी उगा बेकारी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी. चिरी मिरीसाठी सारताला त्यानं केलं माझा गेला तरी शेत नावे नाही झालं पीक किडीनं गेलं काही दलालानं खाल्लं लाईटीच्या आकड्या पायी जोल बोर्डाच पोल आणि लाईट नसली तरी बिल येत या घरी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी. आमच्या तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत परंतु माझ्यासारखा हाडाचा शेतकरी अजूनही कोरोनावर जमीन कसतोय म्हणून म्हणतोय तिथं ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला तसा त्यांचाच देव त्यांनी कोणला मंदिरी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी. थांब तुझी चोरुट उद्या पेटून उठ घातला संपायचा घातला व त्यांची तू वाट झोपू नको राय आता जागल्या परी झोपू नको राय आता जागल्या परी
नाही जगी तुझा कोणी कोणी काही वारी हक्काच्या उपस तुझ्या तूच तलवारी नाही जगी तुझा कोणी कोणी काही वारी शेतकऱ्या राजा सुन राज्यात भिकारी नाही जगी तुझा कोणी कोणी काही वारी कोणी कोणी काही वारी. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.